86,000 कोटीच्या ठेवी होत्या त्या आता मोदींकडून 77,000 नाही 91,000 कोटीच्या ठेवी होत्या हां, ते आता 77,000 कोटीवर आले. यामध्ये एक 3 वर्ष 10 महिने प्रशासकांनी काम केलं आणि 10 दिवस जे इलेक्शन झाल्यानंतर 10 दिवसामध्ये जो काही ते धुमाकूळ प्रशासकांनी घातला त्या सगळ्याचं श्वेतपत्रिका ही मी स्वतः विरोधी पक्षनेता म्हणून तर मागितलीच आहे, पण सत्ताधाऱ्यांमध्ये असलेले योगेश सागर जे आमदार आहेत त्यांचं भाषण मी ऐकलं. त्यांनीसुद्धा या गोष्टीवरती प्रश्नचिन्ह, अजून 3 नगरसेवक आहेत भारतीय जनता पार्टीचे, त्यांनीसुद्धा याच्यावर श्वेतपत्रिका मागितली. प्रशासन अजूनही आम्हाला श्वेतपत्रिका का देत नाही हा मोठा प्रश्न आहे. कुठे खर्च केला, कसा केला, त्या गोष्टीचं कुठल्या म्हणजे काही गोष्टी स्थायी समितीमध्ये पास झाल्या का, आरोग्य समितीच्या मधनं जाणारं हा जो सिस्टम आहे तो सिस्टम तेव्हा नव्हता. म्हणजे संपूर्ण प्रशासकच होता, इथे कुठलाही नगरसेवक नव्हता. हां, हस्तक्षेप मात्र विधानसभेतून म्हणजे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील ह्यांचे होते, कारण सगळ्या आमदारांना कोटीच्या कोटी उड्डाणं या महानगरपालिकेच्या माध्यमातून पण झाली आहेत. मग ती झालेली कामं काय, त्याच्यावर झालेला विजिलन्स, त्याच्यावर झालेलं जो आपण ताळेबंद खर्च तो आम्हाला कळला पाहिजे आणि म्हणून आम्ही श्वेतपत्रिका मागितली. आज केममध्ये तुम्ही देखील गेलेला आहात. केमचं नाव बदलण्याचा विचार पालिका प्रशासन करते, कसं बघते? राजे एडवर्ड जो 1925 साली लोकांना 7 पैसे हे सुद्धा भारी वाटत होते, त्यांनी त्यावेळेला 7 लाख देऊन ती इमारत उभी केली. आमचं म्हणणं आहे तुम्ही सगळंच मुंबईमध्ये जे जे काही चांगलं त्याला धक्का लावण्यापेक्षा त्या आतमध्ये KEMमध्ये चाललेला सिस्टम सुधारा. KEMमध्ये लागणारा औषध पाणी आत्ता या 3 वर्ष 10 महिन्यात तर फारच वाट लागली आहे. अगदी पेपरलेस असं म्हटलं गेलं होतं, पण ते काय होताना दिसत नाही आहे. त्यामुळे अशा नावं बदलण्यामध्ये तुम्ही अग्रेसर आहात लोढा, कारण नसताना का वाद वाढवत आहे. आणि जो ऐतिहासिक हेरिटेज इमारतींची नावं बदलली नाही जात, हे लोढा स्वतःच्या टॉवरना, बेलसेमिया टॉवर, ट्रम्प टॉवर, वर्ल्ड टॉवर, मग नावं ठेवा ना, राजाराम टॉवर, रघुपती टॉवर, ठेवा ना नावं, मराठी ठेवा ना. आम्ही बघा आमच्या इमारतींना मराठी नावं दिलेत. आम्ही द्वारकामाई म्हटलं आहे, बाजूच्या बाजूला आमच्या भगीरथ आहे, त्याच्या बाजूला आमच्या लालबागचा राजा, लोअरपळचा राजा, अशी नावं दिली, मराठी नावं दिली आहेत. आणि तुम्ही इंग्रजी नावं तुमच्या बिल्डिंगना देणार सेल करायला. आणि इथे जी जुनी हॉस्पिटल आहेत ज्यांना 100 वर्ष पूर्ण झाली आहे, तिथे तुम्ही व्यवस्था सुधरवा, तिथे तुमचं दुर्लक्ष आणि नावं बदला. काय 1 करोडच्या वर आम्ही सह्या घेऊन हा निषेध नोंदवणार आहोत.